नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. आदरणीय कसबेकर कुटुंबियांच्या मुलाखतीचा भाग 3 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 4. पहाड़ों को रोशन बनाया है तुमने, पहाड़ों को रोशन बनाया है तुमने, ठोकर के पानी को निकाला है तुमने, ठोकर से पानी को निकाला है तुमने, कैसे करूं कीर्ति बयान, हरी आए हरी आए रखते हैं चरणों में जान, तुम्हें साथ याद का हरी आए हरी आए तुम्हारा है मातृ छाया, जलवा तुम्हारा है मातृ छाया, इसलिए दौड़ के चरणों में आया, इसलिए दौड़ के चरणों में आया, बाला दास को दे दो हरी का रखते हैं चरणों में जान, तुम ऐसा नाद का सुस्फूर्तपणे आढळला. बाबांनी तुमच्याकडे कोण गेलो कारण काय खूप आवाज. तिथलाच एक नेहमीचा बाबांच्या बाबतीतला एक किस्सा मला सांगायचा होता की संध्याकाळच्या वेळी एकदा बाबा आंघोळ करून आले आणि ही जी खुर्ची आहे बाबांची त्याच्यावरती ते बसत, त्याच्यावरती बसले आणि माझा धाकटा भाऊ नवनीत त्याला म्हणाले, अरे लिह, मी सांगतोय लिहित जा.
आणि एकदम त्यांनी सांगायला सुरुवात केली, देवा तुझ्या द्वारी भक्तीचा भुकेला जन्मजन्मांतरी वाटप आहे. माझा धाकटा भाऊ जो आहे तो लिहित गेला, देवा तुझे देऊळ भक्तीचे रवळे. आपले आपण हे जी म्हणतोय हे सगळं त्यांनी भेटसी न आता तरी जन्मोजन्मी घडून आपुली ताटा तुट, एवढेपर्यंत त्यांनी म्हटलं आणि ते थांबले. तेव्हा माझा धाकटा भाऊ नवनीत म्हणाला, पप्पा आणखी एक वाक्य राहिलेलं आहे. बाबांनी परत डोळे मिटले आणि मग त्यांनी म्हटलं, मागणी एकची पायी तुझ्या देवा दास मोहनाला चरणी ठेवी. हे एक तुम्ही जे म्हटलं होतं तुमच्या याच्यामध्ये आहे की ते मोहन उरला त्याच्यामुळे, पण हे याच्यामध्ये त्यांनी स्वतः आपलं जसे म्हणजे बाकी संतांचे आहेत तशाप्रमाणे त्यांनी हे लिहिलेलं आहे. हे 6/10/70 आहे. 6 ऑक्टोबर 1970. 1957-58 मध्ये दादा तेव्हाच्या भक्तमंडळींना घेऊन शिर्डीला गेले होते. तेव्हा शिर्डीला साईबाबांची चावडी जी आहे, बाबांची चावडी, त्याच्यामध्ये बसून काढलेला हा फोटो आहे. त्यात दादा, त्यांच्या बाजूला मोहन कसबेकर म्हणजे माझे बाबा आणि इतरही मंडळी दिसत आहेत. त्यात तुम्हाला बंधू भट्टे, मी तुम्हाला बोर्ड दाखवते, बंधू भट्टे आहेत. त्याच्यानंतर एक काका तांबे आहेत. हे भाई हे भाई जयकर आहेत. त्याच्यानंतर हे नरसिंहण्णा म्हणून आहेत. हे जोशी म्हणून, जोशीबुवा म्हणतात त्यांना. हे रजनीकांत बर्टी आणि त्याच्यानंतर हे एकनाथ म्हणून होते. आणि हे शंकर शेठ, हे मागे आहेत हे शंकर शेठ आहेत. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही जे मावशी म्हणालात कोण ते, मी मावशी कोणाचं नाव घेतलं, डोंबिवलीला राहतात म्हटलं ते राजेश मावशी म्हटलं ना मी बँड्राला भेटतो. एनिवे ते चालू आहे. तर आता असं आहे की हे दादा आणि आजोबांच्या मध्ये, मोहन कसबेकरच्या मध्ये हा एक व्हाईट पॅच तुम्हाला जो दिसतोय, इसला हार्ट फॉर्म शेप. हे बघा इथे पण ओरिजिनल फोटोमध्ये पण तुम्हाला दिसेल असा हा जो पॅच आलेला आहे, हा मधला व्हाईट पॅच असा आहे, हार्ट पॅच काइंड ऑफ. तो आता आपण त्यांच्या केंद्राचं दाखवूया. हे आजोबांचं केंद्र गोव्यातलं, हे गोव्यातलं पणजीचं केंद्र आहे आमच्या घरचं. त्याच्यामध्ये बाबा इथे बसलेले आहेत आणि साईबाबांना ते दर नवरात्रीला सजवायचे, वेगवेगळ्या प्रकारे सगळं अशी सगळी सजावट करायचे. आणि त्याच्यामध्ये मागच्या बाजूला मी बसलेलो आहे. हे सुट्टणकर आहेत, हे अशोक देसाई म्हणून आहेत. इथे माझी आई आहे आणि बहीण आहे आणि माझा भाऊ, धाकटा भाऊ नवनीत हे दिसत आहेत. हे आसनस्थ झालेले बाबां साधना करताना हे अशा प्रकारे बाबांना ते वेगळ्या प्रकारे कपडे घालून सजवायचे. त्यांच्या फोटोला त्याचा फोटो आहे. हा संबंध फुलांनी मडवलेले बाबांचा, त्यांना मुकुट पण घातलेला आहे. ठीक आहे ना. हे संबंध नवरात्रीला अशा प्रकारे ते सजवून ठेवायचे. हा साईबाबांचा फोटो नवरात्रीचा, हा दुसरा आणखी एक नवरात्रीचा फोटो आहे. लंडनला जायच्या आधी साईबाबांच्या पादुका घेऊन जेव्हा दादा गोव्याला पणजीला आले आमच्या घरी, तेव्हा दादांच्या हातात पादुका आहेत साईबाबांच्या. इथे बाबा आणि आई समोर दिसत आहेत. हे जस्ट घरात एंट्री करतानाचा फोटो आहे. आता हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफबद्दल याच्यामध्ये वसंतराव नाईक चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे होते. तिकडे पत्रकार परिषद होती, त्याच्यामध्ये इथे बाबा दिसत आहेत. हे इंदिरा गांधींच्या बरोबर EICC मीटिंगमध्ये गेले होते, तेव्हा इथे
बाबा, परंतु ते मध्ये खांब आलेलं आहे. हे लायनो मशीन जेव्हा नवहिंद टाइम्समध्ये आणण्यात आलं तेव्हा वसंतराव डेंपेंच्या बरोबर बाबांचा फोटो आहे. ते लायनो मशीनची माहिती सांगा. डायनो मशीनची मी माहिती सांगितली की डायनो मशीन हे जे आल्यामुळे जवळजवळ 40 मजुरांना काढावं लागलं आणि त्यांच्या जागी हे मशीन आलं. ते एक मशीन 40 लोकांचं काम करत असल्यामुळे 40 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे ते सगळे हळहळले. बाबांना खूप म्हणजे वाईट होत होतं की कसं काय म्हणजे या लोकांना त्यांची घरं कशी चालणार. रात्रंदिवस ते तळमळत होते. त्यांनी 40 लोकांना नोकऱ्या दुसऱ्या ठिकाणी लावेपर्यंत ते स्वस्त बसले नाहीत आणि त्यांनी हे बघितलं की त्याच्यानंतर जस्ट 12-15 दिवसामध्ये त्या 40च्या 40 लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी नोकऱ्या लावून दिल्या आणि त्याच्यानंतरच त्यांना बरं वाटलं. हे बाबा भाषण करतानाचा एक फोटो आहे. हा त्यांचा सत्कार करताना KSK मेनन त्यांची एडिटर त्यांच्याबरोबरचा फोटो आहे. हे पण त्याच समारंभामधलाच फोटो आहे किंवा संभाजीराव सरदेसाई भाषण करताना. हे द्वाबा कर्णिक जे लोकसत्ताचे संपादक होते ते नंतर नवप्रभाचे संपादक झाले. त्यांनी बाबांचा सत्कार सोन्याची चेन देऊन केला. हे नागेशराव डेंपे यांनी बाबांना फार चांगला सत्कार केला. बाबा हसतानाचा फोटो आहे, दिसतंय ना सर. हे बाबा भाषण करताना झालं ना. आणि हे त्यांची 25वी लग्नाची 25वी होती, सिल्वर जुबली, तेव्हा आई आणि बाबा यांचा फोटो. ते बाबा नको नको म्हणत असताना पण ती त्यांच्या सगळ्या भक्तगणांनी मुद्दाम ते करायला लावली आणि त्यांची सिल्वर जुबली केली. हे बाबा शिर्डीला पणजीच्या सगळ्या भक्तगणांना घेऊन शिर्डीला गेले होते तेव्हाच्या बसमधून सगळ्या भक्तभाविकांचा फोटो. आणि हा अगदी सुरुवातीला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हाचा पार्ल्याच्या घरात आम्ही राहत होतो जिथे दादांनी बाबांना बोलवलं ते घर. आता बाबा दिसत आहेत, आई दिसते, इथे मी आहे पंकज आणि ही संध्या माझी धाकटी बहीण. आलं ना, आलं सगळं. 2016मध्ये मला असं एक वाटलं की बाबांनी इतकी 67 वेगवेगळी भजनं लिहिली आणि त्यातली बरीचशी भजनं आपण आपल्या केंद्रांवरती म्हणतो. परंतु केंद्राव्यतिरिक्त जे इतर लोक आहेत जे साईबाबांचे वगैरे भक्त आहेत त्यांना पण बाबांनी लिहिलेली भजनं ही कळावीत म्हणून त्यासाठी मी अजित कडकडींना घेऊन आणि स्टुडिओमध्ये मोठे म्युझिशियन्स घेऊन त्याची 2016मध्ये एक मी CD बनवली. ती CD अजित कडकडींना इतकी आवडली की प्रत्येक त्यांच्या प्रोग्रामला बरोबर घेऊन जात होते आणि तिकडे जवळजवळ 150 ते 200 CDज त्यांनी प्रत्येक प्रोग्रामला विकल्या. आणि त्याप्रमाणे ह्या ज्या CD आहेत त्यातली एक प्रत मी तुम्हाला दाखवते. साई भजनी रंगलो असं त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि मागच्या बाजूला 17 त्यातली निवडक गाणी आम्ही घेतलेली आहेत. त्यांचं माहिती आणि त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे निवेदन की वंदनीय कै मोहन कसबेकर उर्फ बाबा जाऊन आज 44 वर्ष झाली. तेव्हाचं 2016चं आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषी पंचमी 12 सप्टेंबर 1972 वंदनीय मोहन कसबेकर यांनी अवघ्या वयाच्या 91व्या वर्षी देहत्याग केला व ते गुरुसाई चरणी विलीन झाले. सूर्य मध्यान्ही असतानाच मला निरोप द्या, मला अस्त बघायचं नाही. अक्षरशः जाण्यापूर्वी त्यांनी परमपूज्य दादा भागवत या आपल्या गुरूंना पुणे येथे पाठवलेल्या पत्रात लिहिले होते. त्यांच्या गोव्यातील वास्तव्यात त्यांनी अनेक कवने लिहिली व चालबद्ध केली. त्यांच्या गुरुवरील प्रेमाच्या सुरस पदांमधील 17 निवडक पदे इथे प्रस्तुत करीत आहोत. आता हे एक पद मी त्याच्यामधलं इथे प्रस्तुत करतो आहे. नाही समाधी नाही
नाही समाधी नाही उत्थान नाही जन्म मरण हरी रे सद्गुरु साई चरण हरी रे सद्गुरु साई चरण नाही साधना ना उपासना नाही साधना ना उपासना ना कर्माची उपाधी ना कर्माची उपाधी गेला अहं भाव शरण गेला अहं भाव शरण हरी रे सद्गुरु साई चरण हरी रे सद्गुरु साई चरण नाही समाधी नाही उत्थान नाही जन्म मरण हरी रे सद्गुरु साई चरण हरी रे सद्गुरु साई चरण च्या मुलाखतीची सांगता अजित कडकडे यांनी गायलेल्या गीतानी आणि दादांच्या आरतीच्या संग्रहातली आणि जी मंगेश कसबेकरांनी लिहिलेली आरती यांनी झाली मोहन कसबेकरांनी लिहिलेली आरती यांनी झाली आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप सुंदर होता. कसबेकर परिवाराने आम्हाला जे सहकार्य दिलं आणि कसबेकर फॅमिली आणि दादा यांचा जो एक जिव्हाळा होता आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं कार्यासाठी त्यांचं किती मोठं योगदान आहे हे आपल्याला कळलं. आपण बरेच सेवक मोहन कसबेकर ही नाव आपण कार्यकेंद्रावर नेहमी ऐकतो, पण आज त्यांच्या प्रत्यक्ष परिवाराकडनं त्यांनी लिहिलेल्या आरत्या, त्यांनी लिहिलेले संवाद, त्यांनी केलेला आपल्या गुरुमार्गातला एक मोठा सहभाग कसा होता त्याचा आपल्याला एक उत्तम प्रत्यय आला. तर सगळ्या परिवाराचे खूप खूप आभार आणि त्यांनी दिलेला वेळ बहुमूल्य होता. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.